प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या वतीने आपण या ठिकाणी आज आमरण उपोषणाला बसलेला आहे. नेमका काय विषय? 28 मार्च माझ्याबाबत माझ्या कर्ज प्रकरणाची गोपनीयता संचालकाकडून भंग झालेली होती. त्याबाबत मी शिरोळ पोलीस स्टेशनला अट्रॉसिटी अंतर्गत सदर लोकांवर गुन्हे दाखल करावे याबाबत मी तक्रार लेखी निवेदन दिले असता आज तागायत शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी जाणून बुजून प्रतिवाद्यांना मदत करण्यासाठी माझ्यावर अन्याय करून जाणून बुजून गुन्हा दाखल केला नाही. त्यांनी आज समोर उपोषण करत आहे. आरण उपोषण DYSP खांबे या ठिकाणी किंवा कुठे भेट दिली का? पोलीस प्रशासन नलावडे साहेब त्यांच्यावरती नेमकी कोणती कारवाई व्हावी ही अपेक्षित आहे? म्हणून सदर व्यक्तीवर अॅट्रॉसिटीतील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून सदर व्यक्तीला सह आरोपी करण्याची आमची मागणी. पतसंस्थेचं नेमकं नाव काय? रामेश्वर ग्रामीण बिगर पतसंस्था विकर. किती रुपयाचं कर्ज आहे आपल्यावरती? 50,000. या प्रक्रियेत तुमच्या भूमिका मांडलेले पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे. मला हॅरासमेंट करत होते संचालक मंडळ. शिवाय यात्रेच्या दिवशी त्यांनी मला बोलवून सार्वजनिक ठिकाणी माझा कर्जाबाबतची गोपनीयता भंग केली म्हणून त्याबाबत मी पोलीस स्टेशनला निवेदन दिले. हे उपोषण आपलं आमरण आहे का लाक्षणिक आहे? त्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला मागासवर्गीय सामाजिक व्यक्तीला साधा गुन्हा नोंद करण्यासाठी जर आमरण उपोषणापर्यंत वेळ येत असेल तर खरंच या देशात कायद्याचं आणि या राज्यात कायद्याचं राज्य उरलेलं आहे का हा संशोधनाचा विषय. कुलदीप सिंह सेंगर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 0 मिनिटात FIR दाखल करण्याचे आदेश असताना शिरवळ पोलिसांची कार्यपद्धती अगदी त्याच्या उलट आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने जे गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटत की म्हातारी मेल्याचे दुःख नाही परंतु काळ सोपवला नाही पाहिजे. साध्या गुन्ह्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येणार असेल तर भविष्य खूप खडतर वाटत आहे. कर्ज ही व्यक्तीची खाजगी बाब असताना ती सार्वजनिकरित्या गावच्या ग्रामसभेमध्ये गावच्या यात्रेच्या सभेमध्ये का चर्चेला गेली, का त्यांना अपमानित केलं गेलं गावच्या ग्रामसभेत? कारण कर्ज तर ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. बँकेने कोर्टात जायचं होतं, कोर्टात गेल्यानंतर आदेश आणून त्याची मालमत्ता जप्त करायची होती. त्यांना सार्वजनिकरित्या मागासवर्गीय माणसाला अपमानित का केलं गेलं या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी. ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 4(2) नुसार संबंधितावर गुन्हा नोंद केला पाहिजे होता आणि शिरवळ पोलीस स्टेशनचे PI नलवडे साहेब यांनी पक्षपातीपणे या प्रकरणाचा चौकशी न करता पक्षपातीपणे आरोपींना राजकीय दबावाच्या अंतर्गत वाचवण्यासाठी बिशे नावाच्या पत्रकार व्यक्तीवर जाणीवपूर्वक त्यांना न्याय डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शिरवळ पोलिसांच्या काही प्रकरणात अतिशय उत्तम कामगिरी केलेली असताना बिशे नावाच्या मागासवर्गीय व्यक्तीलाच का फक्त पक्षपातीपणे वागवलं जाते याची चौकशी होणं गरजेचं आहे. कायद्याच्यानुसार या लोकांना